साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। रूपाभवानी चौक येथील डम्पिंग ग्राउंडवर बेकायदेशीर पत्र्याचे शेड बांधण्याच्या कामाला स्थानिक नगरसेवकांनी विरोध केल्याने पालिका प्रशासनाने नियोजित पत्रा शेड दुसऱ्या ठिकाणी मारण्याचा निर्णय घेतला आहे। प्रभाग क्रमांक 3 मधील रूपाभवानी चौक येथील पालिकेच्या मार्फत खुल्या जागेवर कचरा संकलित केला जातो आहे। याच जागेवर संकलित केलेल्या कचऱ्यातील कच्च्या वस्तू, प्लॅस्टिक आणि बंद पडलेल्या इलेक्ट्रिक वस्तू वेगळ्या करण्याकरिता बायोमेट्रिक कंपनीस पत्र्याचे शेड मारण्यास पालिकेच्या घनकचरा विभागाकडून जागा उपलब्ध करून देण्यात आली होती। पण प्रभाग क्रमांक 3चे नगरसेवक संजय कोडी यांनी डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला बेरोजगार तरुणांसाठी डिपॉझिट कॉन्ट्रीब्युशन तत्वावर गाडे देण्याचा ठराव मंजूर करून घेतलेला आहे। त्यामुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांसाठी बेरोजगारास संधी उपलब्ध होणार आहे। त्या अनुषंगाने पालिकेच्या भूमी मालमत्ता विभागाकडून अंतिम प्रारूप तयार करण्यात येत असताना बेकायदेशीर पत्रा शेड मारत असल्याचे लक्षात येताच माजी सभागृह नेते नगरसेवक संजय कोडी यांनी तत्काळ त्या ठिकाणी भेट देऊन बेकायदेशीर पत्रा शेड बांधणीला विरोध करत उपायुक्त धनराज पांडे यांना फोन लावून याची माहिती दिली। माहिती देताच तत्काळ बेकायदेशीर पत्रा शेड मारण्याचे काम थांबविण्यात आल्याची माहिती नगरसेवक संजय कोडी यांनी दिली। 2021ला या भागात कचरा डेपो होतं। या भागातील घाण जाण्यासाठी या भागातील बेरोजगारांना आपण गाळे बांधण्याचं ठराव सोलापूर महानगरपालिकेमध्ये एकमताने मंजूर झाला होता। परंतु आज सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने किंवा सोलापूर बायोमेट्रिक या एजन्सी मार्फत या ठिकाणी पत्रा शेड मारण्याचं काम या ठिकाणी आम्हाला दिसून आलं। आम्ही एकतर सोलापूर शहरामधील या भागातील बेरोजगार युवकांना काही चांगलं काम या ठिकाणी करून देण्याचं मानस आमच्या मनात होतं। परंतु आज या ठिकाणी कुणाच्या मान्यतेने या ठिकाणी जागा गेल्या आठवड्यात आतल्या बाजूला 1000 स्क्वेअर फूटचं त्या ठिकाणी शेड बांधण्यात आलं होतं। परंतु आज अचानक सकाळी बघितलो तर या ठिकाणी बांधण्याचं काम या ठिकाणी होत होतं। आम्ही पांडे साहेबांना फोन करून विचारणा केली की आपण कुणाच्या मान्यतेने किंवा कुणाच्या परवानगीने आपण या ठिकाणी शेड बांधण्याचं काम तुम्ही दिलेलं आहे। पांडे साहेबांचं एक उद्देश असं होतं की जे सोलापूर शहरामधील जे कचरा घंटागाडी जातो त्यामधून जो प्लॅस्टिकचा किंवा कॉम्प्युटर होते किंवा घाण जे उपयोगात येणार नाही कचऱ्यामध्ये ते विघरीकरण करण्यासाठी या ठिकाणी हे शेड आहे असं सांगितलं। परंतु आम्ही म्हणलो होतो की आम्ही या ठिकाणी ठराव केलेला आहे, बेरोजगारांना या ठिकाणी गाळे बांधण्यासाठी ठराव करून अनेक दिवसापासून ही पडीक जागा आहे, चांगले सुशोभीकरण करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत आहोत। आणि पांडे साहेबांनी लगेच होकार देऊन आपण हे शेड बाजूला ज्या ठिकाणी उपयोगात जी जागा नाही त्या ठिकाणी बांधण्याचं त्या ठिकाणी सांगितलेलं नाही। आत्ता GM या ठिकाणी आलेलं आहे।